जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे बांधव. तर हा अमोल खुने ह्याचा व्हिडिओ आहे बघा. माझे मित्र आता नाव घेतो डायरेक्ट प्रमोद मोठे. एका माणसाची अशीच लपड्यातली जमीन घेऊन दिली. ती जमीन बी गेली, त्या माणसाचे पैसे गेले. दारूच्या धंद्याला त्या माणसाने 1,00,000 रुपये दिले, ते बी बुडिले. पैसे मागायला गेले तर आहे का चप्पल घरात दिसायची. आणि त्यांची आमची ती बहीण माता माऊली आहे का शिव्या द्यायची, कुठं गेलं, असं केलं, काळ झालं, तोंड झालं, ह्याव झालं, त्याव झालं. तर हा अमोल खुने कसा वच बोलायला लागला हे तर तुम्ही ऐकलंच. पण त्याला आणखीन बी वारंवार ह्याच्या अगोदर सांगितलं होतं की बाबा असं बोलू नको म्हणून. तरी पण ह्यानं शेण खायचं काही सोडलं नाही. की दादांवर तर टीका करतच होता, पण आता त्यांच्या फॅमिलीपर्यंत टीका करायची ह्यानं सुरुवात केली. की मनोज दादांना दारूचा धंदा टाकायला धन्यानं एवढं पैसे दिलं तर तेवढं पैसे दिलं तर. अरे त्या सांग कुत्र्याला अशी दादाची बदनामी करू नको म्हणावं. तुझ्या अशा बदनाम करण्यानं काहीच वाकडं होऊ शकणार नाही. की संघर्ष उदा मनोज जरांगे पाटील ही प्रत्येकाच्या गळ्यातले एक ताईक बनलेला आहेत. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्याहून जीव ओवाळणं टाकणारे भरपूर मावळे आहेत. हे पण ह्या अमोल खुन्यानं लक्षात ठेवावं. उगं ही कसं माझं बोलणं म्हणजे एकदम गौरान मिरचीचा तडका जसा असतो ना, तसं माझं बोलणं असते. ह्याच्या अगोदर मी पण त्याच्यावर फक्त एक व्हिडिओ केला होता, त्याच्यानंतर केला नाही. पण ही असा इतका शेण खाल्ल्यासारखा बोलायला ना, एकदम खालच्या दर्जाचं बोलायला लागलं ना, की ह्यानं मर्यादा ओलांडली. आणि जशाच तसं उत्तर द्यायला ह्यानं भाग पाडलं. त्याच्यामुळं ह्या नीच कुत्र्याला, ह्या अमोल खुन्याला आणखीन बी वारंवार सांगायला की आमच्यासारख्या रणरागिनी संघर्ष उदा मनोज जरांगे दादांच्या बहिणी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. जर त्या धन्याचं ऐकून तू नाटकं केली आणि त्यांच्या फॅमिलीबद्दल अजून जास्त वक्तव्य करायचा प्रयत्न केला तर ह्याचे परिणाम तुला चांगलेच भोगावं लागतील. ही अजून पण सांगून द्यायला लागला आणि गोडीच्या भाषेत सांगायला लागला. की तुला वाटत असं ना, आपण किती जरी शेण खाल्लं ना तरी पण मनोज दादाची बाजू घेऊन बोलणारे कोणत्या महिला नाहीत्या, कोणत्या लेडीज नाहीत्या, असं तुला वाटत असन. तुला काय कळच गेले. शेण खाल्ल्यासारखं वच बोलायला लागला. मी असंच करीलन तसंच करीलन. मनोज दादांनी सांगावं की असं की त्यांच्यामुळं कितीतरी महिला विधवा झाल्या, ही झाल्या, ती झाल्या, फलानं किती म्हणजे काय बोलावं काय नाही ते समजायला गेले. अरे हे आपलेच असे कुत्रे फितूर झाले ना, म्हणून तर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा त्या नीच कुत्र्यांनी पकडलं आणि आपल्या धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं. ही तरी ध्यानात ठेव. आपलेच फितूर होत्यात, त्याच्यामुळे शत्रूला रणगाणात येऊन मैदानात येऊन लढायची गरज लागत नाही. ते पाठीतून खंदील खुपसतात. आणि त्याने पण ती वतनदारीमुळं केलं. छत्रपती संभाजी महाराजांना जी शत्रूंना गनिमी काव्यानं पकडण्यात त्यांनीच पूर्णपणे त्यांचा शिरक्यांच्या ह्यांचा हात होता. तसंच तुला पण एक प्रकारची पैशाची लालूच लागलेली आहे. त्याच्यामुळे जसा तुकडा ते फेकतील ना तसा तू वक्तव्य करायला लागलास. त्याच्यामुळं आणखीन बी लायकीत राहा आणि व्यवस्थित राहा. काय आडवं आलं खाडून काढलं म्हणल्यासारखं अशी गत. आपलं म्हणजे कार्ट आणि दुसऱ्याचं म्हणजे बाबू असं म्हणायची रीत आपल्यात नाही, ही तुला पण आणखीन माहिती आहे. आणि हाय आपल्यात म्हणून की तू किती बी लागलाच बोलायला, काय तो मर्यादाच राहण्यात गेली. काय बोलावं काय नाही तुला समजणच गेले. त्याच्यामुळं लायकीत राहा आणि व्यवस्थित बोल. पुन्हा म्हणू नको की ह्याच्या अगोदर आम्हाला सांगितलं नाही किंवा काय नाही. हे शेवटचं सांगणं तुला आहे की लायकीत राहा, विशोभात राहा. आणि जर खरंच तुला काय तसं वाटत असेल तर तू पुराव्यासहित सगळं सिद्ध कर आणि पुन्हा बोल. पण उगाच असं उठून काही बी बराळू नको शेण खाल्ल्यासारखं. हे अमोल खुन्याला धमकी नाही तर इशारा आहे. त्याच्यामुळे त्यानं बोलताना विचारपूर्वक बोलावं. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या